अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी आज म्हणतात, तू सतत काळजी करतोस, पण उद्याची व्यवस्था मी आधीच केली आहे. आज पुन्हा एकदा तू शांत बसला आहेस. तुझ्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण मनात हजारो विचारांचं वादळ सुरू आहे. लोकांना वाटतं तू ठीक आहेस, पण मला माहीत आहे की तू रात्री उशिरापर्यंत जागा असतोस. सगळे झोपल्यावर तुझं मन मात्र जागं राहतं. कधी पैशांची चिंता, कधी मुलांच्या भविष्याची चिंता, कधी आईवडिलांच्या तब्येतीची चिंता, कधी स्वतःच्या आयुष्याची चिंता. आणि या सगळ्या चिंतांमध्ये तू एक गोष्ट विसरून जातोस. आजपर्यंत तुझं आयुष्य चालवलं कोणी? तू म्हणशील, मी मेहनत केली म्हणून इथपर्यंत आलो. हो, मेहनत तुझीच आहे, पण संधी कोणी दिली? रस्ता कोणी दाखवला? जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं होतं, तेव्हा तुला पुन्हा उभं राहण्याची शक्ती कोणी दिली? बाळा, अनेक वेळा तुला वाटत होतं की आता काहीच उरणार नाही, पण प्रत्येक वेळी काहीतरी घडलं आणि तू वाचलास. काहीतरी मार्ग निघाला, काहीतरी मदत मिळाली. तो योगायोग नव्हता, ती माझी व्यवस्था होती. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, तू आज ज्या घरात बसला आहेस त्या घरापर्यंतचा प्रवास आठव. किती वेळा योजना बदलल्या, किती वेळा मनासारखं झालं नाही, किती वेळा नकार मिळाले, पण शेवटी जे घडलं तेच तुझ्यासाठी योग्य ठरलं. म्हणून आज मी तुला सांगायला आलो आहे, जसा मी काल तुझी काळजी घेतली तशीच उद्याही घेईन. पण तू सतत उद्याची चिंता करत राहतोस. उद्याच्या भीतीमुळे आजचा आनंद गमावतोस. उद्या काय होईल हे तुला माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, उद्या आला की मी तुझ्यासोबत असेल. तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात खूप उशीर झाला आहे. तुझ्या वयाचे लोक पुढे गेले आहेत. काहींनी घरं बांधली, काहींना मोठा व्यवसाय उभा केला, काहींनी नाव कमवलं, आणि तू स्वतःकडे पाहून विचार करतोस, मी अजून इथेच का? पण तुला एक रहस्य सांगू, फुलाच्या बागेत सर्व फूल एकाच दिवशी उमलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात, काही दुपारी, काही संध्याकाळी, पण प्रत्येक फूल आपल्या वेळेवरच सुंदर दिसतं. तसंच तुझं आहे. तुझी वेळ दुसऱ्यांपेक्षा वेगळी आहे, म्हणून तुला तुलना करणं थांबव. तुलना आनंद चोरतो, कृतज्ञता आनंद वाढवते. मी पाहतो तू अनेकदा स्वतःवर कठोर होतोस. एक छोटी चूक झाली तरी स्वतःला दोष देतोस. एक अपयश आलं की स्वतःलाच कमी समजतोस. पण ज्या माणसाने कधीच चूक केली नाही असा माणूस आजपर्यंत जन्मलाच आलेला नाही. चुका हा शेवट नसतो, त्या पुढच्या यशाची तयारी असते. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं? 100 वेळा, पण ते पडल्यामुळे चालणं सोडत नाही. मग तू 1-2 अपयशामुळे स्वप्न का सोडतोस? मी तुला मोठं यश देऊ शकतो, पण आधी त्यासाठी लागणारं मन तयार करतो. कारण कमजोर मनाला मोठं यश मिळालं तर तो माणूस हरवून जातो. म्हणूनच काही वेळा मी तुला थांबवतो, काही वेळा वाट पाहायला लावतो, काही वेळा तुझ्या प्रार्थनांना उशिरा उत्तर देतो. कारण मी शिक्षा करत नाही, मी तयारी करतो. आज तू ज्या संकटात आहेस त्याच संकटाची कथा उद्या तू अभिमानाने सांगशील. आज जे अश्रू आहेत तेच उद्या तुझ्या ताकदीचा पुरावा बनतील. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील
सर्वात मोठं धन पैसा नाही, सर्वात मोठं धन म्हणजे मनशांती आहे. जगात अनेक श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, पण झोप नाही, आनंद नाही, समाधान नाही. आणि काही गरीब माणसं आहेत, ज्यांच्याकडे फारसं